नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या हॅप्पी होम विथ राजश्री या यूट्यूब चॅनलवरती, ज्यावरती तुम्हाला रेसिपी व्हिडिओ व्लॉग्स आणि बरंच काही पाहायला मिळतं. तर छान छान असे व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे कोणते व्हिडिओ आवडत असतील त्याच्या खाली तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. आणि आत्ताच रिसेंटली मी काही माहेरचे व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेले आहेत आणि अजून एखाद दुसरा राहिला असेल तर ते सुद्धा मी पोस्ट करेन आणि त्याला सुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद देताय हे बघून खरंच खूप छान वाटतंय. आणि कमेंट्ससुद्धा येतात, त्यामुळे ना एक अजून खूप जास्त अशा कमेंट नाहीत येत, त्यामुळं मला पण तुम्हाला कमेंटला उत्तर द्यायला बरं पडतंय. आणि अजून आपलं व्ह्यूज जशा वाढतील, जसे सबस्क्रायबर्स वाढतील तसे आपले नवीन नवीन फॅमिली मेंबर्ससुद्धा वाढणार आहेत. तर आज छान अशी ना मी वेट लॉसची पावडर, माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये एक छान पावडर तयार करणार आहे. बरेच दिवस झालं मला करायची होती, अगदी 10-12 दिवस झाले, पण मी ते टाळत होते कारण माझं 7 दिवसाचं जे मिनी व्लॉग मी टाकत होते वेट लॉस जर्नी 7 डेजची, तर त्यामध्ये मी मला स्वतःसाठी प्रिपेअर करत होते की वेट लॉस करण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ह्या गोष्टींसाठी. तर त्यामध्ये माझ्या आता असं लक्षात आलंय की आपण आधीमध्ये काही सुद्धा नाही खाल्लं पाहिजे दिवसभरामध्ये. म्हणजे अगदी जास्त करून बेकरीचे पदार्थ वगैरे आमच्याकडे नसतातच, तरी सुद्धा काही जर कोणी पाहुणे रावळे आले, कोणी बिस्किट आणलं, ब्रेड आणलं, हे आणलं, ते आणलं, असं होतंयच ना, आपण जरी नाही आणलं तरी. तर त्यामधले ना असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत असं ठरवले. अगदी डब्यामध्ये असला जरी पदार्थ तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, काटेकोरपणे पाळायचं ठरवलंय मी. तर आणि तरच माझं वेट लॉस होणार आहे हे मी अशी ना मनाला खुणगाटच बांधले आणि आता या दृष्टीनं मी पावलं उचलायला चालू केलेत. वेट लॉस जर्नीमध्ये 7 दिवसाचं मी करून बघितलं, त्यानंतर एक आठवडा, आता जवळजवळ 8 दिवस झाले आता मी गावावरून येऊन. आज मंगळवार आहे, बुधवार गुरुवारी 8 दिवस होतील, म्हणजे 5-6 दिवस तरी झाले ते ॲटलिस्ट. आणि ह्यामध्ये मी ठरवायला लागले मनाला काय काय करायला पाहिजे. सकाळी मला लिंबू पाणी घ्यायला पाहिजे. आता मी दुपारचा चहा तर सोडलाय, पण सकाळचा चहा मी अजून नाही सोडू शकलेले, कारण मला सकाळी आंघोळ झाल्या चहा लागतोच. आता त्यामध्ये अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, माझी सवय कशी होती सांगू का? मी सकाळी ना चहामध्ये 3 चमचे साखर घालायचे आणि दुपारच्या म्हणजे 5-6च्या चहामध्ये सुद्धा 3 चमचे, म्हणजे टोटली माझे 6 चमचे साखर व्हायची. आणि आमच्यातला चमचा थोडासा असा मोठा आहे, त्यामुळं मला अशी गोड चहा प्यायची थोडीशी सवय होती. खूप गोड नाही, पण गोड चहा. दुसऱ्यांनी केलेला चहा पण मला आवडायचं नाही. म्हणजे असं असायचं, समजा आपण कोणाकडे तरी गेलो किंवा पाहुण्यांच्याकडे एखाद्या गेलो तर असं असतं ना की तो चहा असा थोडासा मिळमिळीत वाटायचा. मग मला घरी आल्यावर मी परत अजून एकदा चहा प्यायचे आणि मग ते माझी तब्येत अशी लगेचच म्हणजे हेल्दी व्हायला लगेच मदत होते. एखाद्याला कसं बघा, जास्त खाल्लं तरी पण ते अंगाला लागत नाही अशी पण लोक असतात, पण माझं बरोबर उलट आहे. मी जरा जरी हेल्दी किंवा असं फास्ट फूड वगैरे व्हायला लागेल, हेल्दी नाहीच आहे ते, फास्ट फूड जरा जरी खाल्लं बाहेर तरी माझी तब्येत लगेच अशी फुगायला चालू होते. त्याचबरोबर स्ट्रेस, टेन्शन हे तर काय अगदी 5वीलाच पुजलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळं माझं वजन अगदी झपाट्यानं वाढत असं, म्हणजे हे आत्ता थोडंसं ह्या 15-20 दिवसामध्ये थोडं हे कमी झालं आहे, पण अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पूर्ण कमी झालेलं दिसेल. कारण मी आत्ता निर्धारच केला आहे की मला कम्प्लीट वेट लॉस करायचं आहे. म्हणजे ना मला जेवढं माझी इच्छा आहे की वेट लॉस करायचं आहे तेवढं कम्प्लीट मला वेट लॉस करायचं आहे. आणि त्यासाठी मी माझ्या शरीराची 1 महिना झालं मी अशी ना चाचपणी करायला लागले की मला एवढा वेळ उपाशी राहिलं तर कसं होईल किंवा काय होईल असं. आणि आता मी एका निश्चयावर आले की मला सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण मधल्या पिरियडमध्ये काहीही खायचं नाही आहे. हे थोडे दिवस मी करून बघणार आहे, सकाळी आणि संध्याकाळचं जेवण. आणि मग मागं मी व्हिडिओमध्ये सांगितलंच की सकाळच्या जेवणामध्ये मी चावून म्हणजे जे फुलके वगैरे करते ते असे आपण पटपट बघा, टी व्ही चालू असते, मोबाईल चालू असतोय, आपण कधी ते गिळून मोकळं होते समजतच नाही. म्हणजे असं होतंय ते. तर ते न करता जो आपण घास, म्हणजे मी आता जो घास चावणार आहे तो मी असा चावून खाणार आहे. अगदी म्हणतात की 32 वेळा चावल्याशिवाय घास असा पातळ होतच नाही, हे माझ्या लक्षात आता आलंय. आपण हे कधी करून बघत नाही, त्यामुळे आपल्याला हे डोक्यातच नसते.
तर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे मी अजून काय काय करणार आहे वेट लॉससाठी. तर चला आता जास्त बडबड न करता जाऊया किचनकडं आणि मला वेट लॉसची जी पावडर बनवायची आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते. या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. हा चमचा दाखवते. या चमच्यांनी मोजून 4 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा जवस घेतलेला आहे आणि 2 चमचे ओवा घेतलेला आहे. तर आता हे सर्व जिन्नस या कढईमध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त नाही भाजायचे, पण त्याचा कच्चापणा मोडला पाहिजे एवढे भाजायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस कढईमध्ये टाकते आणि अगदी हळूवारनं मंद गॅसवरती हे सर्व जिन्नस भाजून घेणार आहे. अगदी एक 5 मिनटं तरी लागतील मला, कारण एकदम मंद गॅसवरती आणि जास्त भाजायचे नाही आहेत, पण चांगले व्यवस्थित त्यातला कच्चापणा गेला पाहिजे, त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे सर्व पदार्थ भाजून घेणार आहे. आता सांगते तुम्हाला मी यामध्ये जो ओवा वापरलेला आहे, तर या ओव्याचं काम काय आहे, तर पचनशक्ती सुधारण्यासाठी ओव्यामुळं मदत होते. सर्दी खोकला असेल तर त्यामध्ये सुद्धा आराम पडतो. तसेच वजन कमी करण्यासाठी तर अगदी उपयुक्त असा हा ओवा आहे. जिरे पचन सुधारते. जिऱ्यामुळं वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जिऱ्याचा उपयोग होऊ शकतो आणि रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचं काम जिऱ्याचं आहे. बडीशेपचं महत्त्वाचं काम आहे. ॲसिडिटी होत नाही बडीशेप खाल्ल्यामुळं. पचनशक्ती तर वाढतेच, त्याबरोबर तोंडाची दुर्गंधी सुद्धा येत नाही. वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे बडीशेपची. भूक नियंत्रित राहते आणि बडीशेप ही थंड आहे. त्याबरोबरच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी बडीशेपचा खूप चांगला उपयोग होतो. जवसाचा उपयोग आहे काय ते सांगते तुम्हाला. जवसामध्ये फायबर आहेत, भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे जवस खाल्ल्याने पचनशक्ती तर वाढतेच, त्याचबरोबर बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी सुद्धा जवसाचा उपयोग होतो. हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खूप मदत होते. असे हे 4ही घटक आहेत ज्यांचा शरीरासाठी खूप चांगला उपयोग होणार आहे आणि मला खूप दिवसांपासून ही पावडर करायची होती, पण हे आत्ता मी जे चालू केले वजन कमी करायचं आहे मला, तर या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये ही पावडर मला खरंच खूप उपयोगी अशी ठरणार आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगते की मी कोणी डॉक्टर वगैरे नाही आहे किंवा कोणताही माझा असा अभ्यास पण नाही, पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवातूनच मी हे काही जे सांगणार आहे ते, आणि थोडंसं मी यूट्यूबवरती वगैरे सुद्धा दुसऱ्यांचे व्हिडिओ पण बघितलेले आहेत आणि मला स्वतःला माझं वजन कमी करायचं आहे. माझी शरीरयष्टी, माझं वजन आणि माझ्या ज्या काही खाण्याच्या चहा पिण्याच्या वगैरे ज्या सवयी आहेत त्या मी थोड्याशा अभ्यासल्या की मला कशा पद्धतीनं वजन कमी करता येईल. 1 महिना झाले मी थोडंसं ना असं जेवणाच्या वेळा वगैरे बदलून बघत आहे आणि त्या दरम्यान माझं फक्त अर्धा किलो वजन कमी झाले. खूप जास्त काही नाही झालं, पण आता प्रॉपर वजन कमी करण्यासाठी कुठंतरी मी आता एक साचेबद्ध असा म्हणजे प्रोग्राम ठरवत आहे आणि त्यामधली ही पहिली पायरी म्हणूया. वजन कमी करण्यासाठी ही खूप छान अशी एक पावडर जी की घरगुती साहित्यामध्ये आहे, आरोग्यवर्धक आहे आणि यामध्ये कोणतेही सिंथेटिक पदार्थ वगैरे काहीच नाही आहे. म्हणजे बघा असं की वजन कमी करण्यासाठी कोणत्या तरी कंपन्यांच्या पावडरी वगैरे घ्यायच्या आणि त्यांचं डाएट फॉलो करायचं असं काहीच नाही आहे. घरातलेच सगळे पदार्थ, घरात जे जेवण मी रोज जेवते तेच जेवून आणि फक्त त्याच्या थोड्याशा वेळा व्यवस्थित पाळून मी माझं वजन नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या जर्नीमध्ये तुम्ही सुद्धा मला पाहणार आहात. डे टू डे माझे व्हिडिओ येणारच आहेत आणि मी माझे अनुभव तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं की मी तुमच्याबरोबर बोलत बोलत जे काय फायदे वगैरे आहेत हे सांगत होता. हे सगळं छान असं भाजून म्हणत नाही मी, पण याचं जे कच्चा स्मेल वगैरे आहे तर तो गेला आहे आणि थोडेसे ना असे कुरकुरीत झालेले असणार आहेत. हे आता 10 मिनटं तरी हे ठेवते आणि त्यानंतर ह्याची मस्त अशी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी बारीक पूड बनवणार आहे. तर आता हे बघा थंड झालेले आहेत हे सगळे पदार्थ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेते आणि अगदी चालू बंद करत आणि थोडा वेळ, भरपूर वेळ थोडा फिरवणार, म्हणजे ही पूड छान बारीक होईल. कारण ही
पूर्ण मी अशी चाळणीने वगैरे काही चाळून वगैरे घेणार नाही. जशी होणार आहे तशीच मी बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आता पूड केल्यानंतर पण तुम्हाला दाखवते, कारण जर चाळत वगैरे बसलं तर मग आता ह्यामध्ये फायबर वगैरे आहे, तर हे सगळं आपल्या शरीरासाठी उपयुक्तच आहे. हे बघा, अशा पद्धतीनं ही पावडर तयार झालेली आहे, खूप छान अशी. आणि रोज मी सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर एक अर्धा तास किंवा तासानंतर घेतली तरी पण चालणार आहे. अगदी हार्डली अर्धा तासानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये ही पावडर घेणार. बघूया काय फरक पडतोय. आता ही पावडर साधारण मला 15 दिवस तरी जाईल, थोडीशी जास्तच झालेली आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला माझे अनुभव तर शेअर करणारच आहे, प्लस मध्ये जे काही मी पदार्थ बनवते माझ्यासाठी, तर ते पण कधी कधी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत जाईन. कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तुम्ही चॅनलवर आणि जर अजून सबस्क्राईब केलं नाही आहे चॅनलला, असं जर असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि छान अशी कमेंट करा. आणि अजून काही मला तुम्हाला जर सुचवावं असं वाटत असेल वजन कमी करण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच मला सुचवू शकता. आणि आपले रोजचे व्हिडिओ तर असणार आहेत, मिनी व्लॉग आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहेत, आणि छान छान असे व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आता हे बघा माझं करून झालं आहे हे मिक्सरमध्ये. थोडंसं मी एक 5 मिनटं ठेवलेलं, थंड पण झालं आता मिक्सरचं जे भांडं गरम झालं होतं ते. आणि आता ह्या छोट्याशा ना डब्यामध्ये हे भरून ठेवते. आणि अशा पद्धतीनं ही मी वेट लॉसची पावडर तयार केली आहे. मला कसा फायदा होणार आहे काय हे सगळं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, कारण मी फर्स्ट टाईम ही पावडर तयार केलेली आहे. आणि याचे जे काही फायदे वगैरे आहेत ते मी गुगल करून म्हणा किंवा असेच म्हणजे बघून सगळीकडं असे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि अशा पद्धतीची ही घरगुती पद्धतीची वेट लॉसची पावडर मी तयार केलेली आहे आणि खूप उपयुक्त अशी ठरेल अशी मला आशा आहे. आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी या पावडरचा रिव्ह्यू सुद्धा देणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.